नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शहरातील एका मोठ्या हवेलीत सिंह परिवाराची रौनक चोहोकडे पसरली होती. घरातील धाकट्या मुलीची अश्विनीची लग्नाची तयारी सुरू होती. तिचा विवाह राहुल शर्मा या श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाशी ठरला होता. राहुल हा सुशिक्षित, सुंदर आणि चतुर तरुण होता. घरात सगळेच त्याच्या सौजन्याने, हुशारीने प्रभावित झाले होते. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात न आलेली होती. राहुलचे लक्ष अश्विनीवर नसून तिच्या सौंदर्याने नटलेल्या सौतेल्या आई महिमावर होते. महिमा ही अश्विनीची वास्तविक आई नव्हती, पण तिला जन्मापासून जपले होते. ती स्वतःही अजूनही तरुण आणि आकर्षित होती. राहुल आणि महिमा यांच्यातील पहिला दृष्टीदेवाना घरातील एका सामूहिक जेवणात झाला. राहुलने तिच्या हस्तवलाघाचे कौतुक करताना मालपुवा आणि गुजियाची स्तुती केली. महिमाच्या हसण्यात, बोलण्यात राहुलने एक विचित्र आकर्षण शोधले. होळीच्या सणाचे बहाणे करून दोघांचा संपर्क वाढत गेला होता. एक दिवस रसोईत चहा करताना महिमाचा हात जळू नये म्हणून राहुलने तो धरला आणि दोघांसाठी तो विजेसारखा ठरला. तुमचा हात तर पाषाणासारखा आहे, महिमा म्हणाली. पाषाणासारखा आहे कारण आजपर्यंत मी असं कधी कोणाची काळजी केली नाही. दिवसेंदिवस हे आकर्षण प्रेमाचं रूप धारण करू लागलं. राहुल महिमाला मध्यरात्री फोनवर बोलावू लागला. तू जेव्हा माझ्या जवळ असतेस तेव्हा मला काही कळत नाही, मी काय करतो, तो म्हणाला. महिमाही त्याच्या भरोळीत पडत गेली. मी तुझ्यासाठी सर्व काही सोडून देऊ शकते, ती एके रात्री असं त्याला म्हणाली. त्यांच्या या गुप्त भेटी आणि प्रेमवार्ता चालू असतानाच घरात लग्नाच्या तयारीचा कोलाहल सुरू होता. अश्विनी आनंदात होती तर तिचे वडील प्रकाश सिंग ह्या सर्व व्यवस्थेने खुश होते. पण प्रकाशच्या लक्षात आले की महिमा बदलली आहे. ती अधिक एकांतात रमू लागली, फोनवर गुप्त गोष्टी बोलू लागली. एके दिवशी प्रकाशने महिमाला तिच्या खोलीत राहुलसोबत पाहिले. क्रोधाने भरून तो म्हणाला, अरे तू तुझ्या होणाऱ्या दामादसोबत ह्या प्रकारचे खेळ खेळत आहेस, तुला शरम वाटत नाही का? महिमाने नाकारले. तू मला चुकीचा समजतोस. पण प्रकाशचा संशय दूर होणारा नव्हता. काही दिवसानंतर एका ॲक्सिडेंटमध्ये प्रकाश शिड्यावरून खाली पडला आणि त्यांना इजा झाल्या. सगळ्यांनी तो अपघात समजला, पण अश्विनीच्या मनात शंका रुजली. तिने आपल्या आईच्या वर्तणुकीत बदल पाहिले होते. एके रात्री तिने महिमाच्या फोनवरून राहुलचा मेसेज पाहिला. मी अश्विनीशी लग्न करणार नाही, मी फक्त तुझ्यासोबतच आहे. अश्विनीचा जगण्यावरचा विश्वास उडाला. तिने महिमाला तोंडाशी घेतले. मम्मी, हे काय करताय तुम्ही? हे चुकीचं आहे. महिमा मात्र भ्रमित होती, पण ती राहुल विरहित जगू शकत नाही. हे प्रेम आहे. शेवटच्या दिवशी लग्नाच्या मुहूर्तापूर्वी अश्विनीने सर्व सत्य प्रकाश उघडे केले. प्रकाश आणि राहुलचे वडील यांच्यात भयंकर वाद झाला. राहुलने सर्व जबाबदारी महिमावर ढकलण्याचा प्रयत्न केला. महिमाला जग आणि स्वतःची मुलगी यांच्यासमोर लाज वाटली. शेवटी प्रकाशने राहुल आणि त्यांच्या कुटुंबाला घरातून हाकलून दिलं. लग्न मोडकळीस आलं. महिमा आणि अश्विनी यांच्यातील नाते तुटले. महिमा एकांतवासात राहू लागली तर अश्विनीने आपल्या बापासोबत नवीन जीवन सुरू केलं. या कथेतील प्रत्येक पात्राने एक गंभीर धडा शिकवायस हवा. प्रेम आणि आकर्षण यांच्यातील फरक समजणे गरजेचे आहे. राहुल आणि महिमा यांनी शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजल्यामुळे आणि त्यांच्या कुटुंबियाचे जीवन नष्ट झाले. खरे प्रेम म्हणजे आत्म्यांचा संवाद, केवळ इंद्रियाचा नाही. जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. महिमेने आई म्हणून जबाबदारी विसरून स्वार्थी प्रेमाला प्राधान्य दिलं. राहुलने होणाऱ्या मुलीच्या भावनांचा विचार न करता केवळ स्वतःच्या इच्छांना वाव दिला. विश्वासघाताचे परिणाम दूरगामी असतात. एका विश्वासघाताने संपूर्ण कुटुंबाचे, अनेक जीवनांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. प्रेमाच्या नावाखाली केलेला हा स्वार्थ केवळ 2 लोकांपुरता मर्यादित राहत नाही, तर सगळ्यांना बरगड्यावर घेऊन जातो. सत्य नेहमीच प्रकाशात येते. गुपित प्रेम, अनैतिक नाती कितीही काळ लपवली तरी एक दिवस सत्य जगासमोर येतेच. त्यावेळी होणारा अपमान आणि दुःख अतिशय तीव्र असते. कुटुंब आणि समाज यांच्याप्रमाणे स्वतःच्या आत्म्याशीही प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. महिमा आणि राहुल यांनी इतरांनाच फसवले नाही तर स्वतःलाही फसवले की हे प्रेम योग्य आहे. शेवटी ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हे सुंदर आणि पवित्र असले तरी ते जेव्हा चुकीच्या ठिकाणी वाढते आणि चुकीच्या वेळी व्यक्त केले जाते आणि इतरांच्या भावनांचा विचार न करता पोचले जाते तेव्हा ते विषवेल बनते, जे स्वतःचे आणि इतरांचे जीवन नष्ट करते. खरे प्रेम म्हणजे त्याग, समर्पण आणि जबाबदारी. हे तत्त्व विसरल्यास मानवी संबंध हे रक्षनेत्रच बनतात. धन्यवाद.